नमस्ते. PDF चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि खेड तालुक्यामधील तालुक्याचं गाव, तालुक्याची राजधानी असलेल्या राजगुरुनगर नगर परिषदेचीसुद्धा निवडणूक आता पुढच्या काही कालावधीमध्ये होत आहे. 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे. राजगुरुनगर शहर खरं तर अनेक अर्थाने ऐतिहासिक आहे आणि प्रसिद्ध आहे. राजगुरू ज्यांच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवताना ज्यांनी देशासाठी प्राणाचं बलिदान दिलं, त्यांचा या शहराला वारसा आहे. दिलावर खान दर्गा म्हणून या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू आहे आणि शेजारून शहरामधून भीमा नदी वाहत असल्यामुळे इथे वास्तव्याला फार मोठं प्राधान्य आहे. या गावचं वैभव असलेली राजगुरुनगर नगर परिषद आता नव्यानं त्यांचे पदाधिकारी निवडले जाणार आहेत. 2014मध्ये शहराला नगर परिषद लागू झाली आणि त्यानंतर पहिली टर्म झाल्यानंतर जवळपास 10 वर्ष नगर परिषदेमध्ये पुन्हा निवडणूक झाली नाही. 5 वर्षामध्ये 2 नगराध्यक्ष झाले आणि त्यानंतर प्रशासक होते. प्रशासक असल्याच्या कालावधीमध्ये आणि नगराध्यक्ष नगरसेवक असल्याच्या कालावधीमध्ये जे काही लोकांना अपेक्षित होतं त्या विकासाच्या माध्यमातून जे घडलं नाही ते आता पुढच्या काळात घडावं यासाठी या निवडणुकीतून लोकांना भरपूर अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा कशा असाव्यात यासाठी आपल्याबरोबर आज नितीन ताठे, जे सामाजिक अर्थाने या गावामध्ये या शहरामध्ये सर्वांना ओळखीचे आहेत. एक तडफदार, त्याचबरोबर परखड बोलणारं व्यक्तिमत्व आणि त्यांना आम्ही निवडले तसंच कारण पण आहे. कारण ते जरी सामाजिक कार्यामध्ये गेली काही वर्ष तडपेनं काम करतात तरीसुद्धा निवडणूक लागल्यावर ते कुठल्याही वार्डातून प्रभागातून इच्छुक नाही आहेत. निवडणूक न लढवणारा व्यक्ती आज आपल्याला निवडून येणारे उमेदवार, नगराध्यक्ष, नगरसेवक कसे असावेत आणि शहरातील समस्या काय आहेत, त्या समस्यांमुळे लोकांना काय त्रास होतो आणि त्या समस्या कशा निवारण होतील, अशासाठी कोणते लोक कसे निवडून द्यावेत हे मतदारांच्या माध्यमातून ते एक प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला आज PDF चॅनलवरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत. नितीन साहेब ताठे, तुमचं चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आपण बऱ्याच आंदोलनामध्ये सहभागी झालात. नगर परिषदेच्या विविध कामांवरती आपण त्या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे. तर आता निवडणूक लागली तर तुम्हाला नगराध्यक्ष, नगरसेवक कसे असावेत जे पुढच्या महिन्याभरात निवडले जाणार आहेत, मतदारांना तुम्ही काय सल्ला द्याल? पहिली गोष्ट, नगर परिषद निवडणूक होण्यासाठी भरपूर विलंब गेला. म्हणजे बरोबर माझ्या अंदाजे जवळ 5-6 वर्ष झाली असेल की निवडणूकच नाही. त्यामुळं नागरिकांनी प्रश्न कोणाकडे घेऊन जावा. आता जे प्रशासक बसलेले आहे निवडणुकीनंतर त्याचा कार्यकाल संपला तर प्रशासन बसलं म्हणजे तुमच्या लक्षात काय, त्यांना अधिकारी येतो, काहीतरी वर्षभरात त्याची बदली होती. त्याला कुठली गडई, कुठला तिनेवाडी रोड, कुठला माळीमाळा, कुठला कंबरवाडा, कुठं आली ब्राह्मणवाडी, हे समजायलाच वर्ष जातो. बरोबर. आणि त्यांना काय कळतच नाही काय समज. जे 2-4 लोक त्यांची जे आहे ग्रामपंचायतमधली ते सांगणार, बाबा कुंभारवाड्यामध्ये पाईपलाईन फुटली, इकडं कचऱ्याची गाडी नाही, मग त्यांनी हो म्हणायचं आणि आपलं निघून जायचं. म्हणजे तुमच्या लक्षात शासकीय तुम्हाला भत्ता देतं ना, बरं राहण्यासाठी तुम्हाला भाडं देतं, बरोबर आहे का नाही. मग तुम्ही राहायला कुठं? पुण्याला. मग तुम्ही 12 वाजता येणार, बरोबर. 12 वाजतानंतर थोडंसं काम करणार, जेवणाची सुट्टी झाली परत निघून जाणार. म्हणजे राजगुरुनगरचे प्रश्न आहे तसेच आहे. आज तुम्ही जर भौगोलिक जर परिस्थिती पाहिली, राजगुरुनगरमध्ये आज तालुक्याचं गाव आहे. त्या तालुक्याच्या गावामध्ये कुठल्या प्रकारची सुविधा आहे? आज लोकांना पाणी प्यायला आहे नाही, स्वच्छतागृह नाही. आता मागील काळामध्ये स्वच्छतागृह नगर परिषदेच्या माध्यमातून नगराध्यक्षांनी वगैरे आणली होती. त्या स्वच्छतागृहाचं काय झालं? अहो, लोकांना टॉयलेटला जागा नाही. इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे. प्यायला पाणी नाही. आज लोक कोट्यवधी रुपयाची बिस्लरी बाटली घेऊन पाणी प्यावं लागतं आणि आपण म्हणतो हुतात्मा राजगुरूंचं गाव आहे आणि तिथं प्यायला पाणी नाही. अहो, प्रत्येकाला बिस्लरीची बाटली घ्यावी लागती. आज किती कोटी रुपयाची उलाढ आली. आज गिरीजी बापट यांनी मध्ये आपल्याला पाणी फिल्टरसाठी आपल्याला चासकामावरून जी DPI लाईन आणली, बरोबर का नाही. आता त्याचं काय होतं माहिती का, तुम्हाला टाक्या पडल्या शॉर्ट,
बरोबर का नाही? पाणी भरपूर येते पण टाक्या पडल्या त्यामुळे दिसाड पाणी झालं राजगुरुनगर चालू दिसाड नाही. पाईपलाईनचं काम चालू आहे. पाईपलाईनचं जरी काम चालू असलं ना भाऊ तर दिसाड पाणी जर असलं तर मला एक सांगा, एक दिवस काय होतं की लाईट गेली, मोटर जळाली, केबल जळाली, मग यांना व्यवस्थित करायला नको. आज तुम्ही भरमसाठ कडवार केली का नाही केली त्याबद्दल मध्ये आंदोलन पण झालं होतं. दोन्ही आमदारांनी कार्यकर्त्याचं उपोषण पण सोडलं होतं. त्याबद्दल विधान भवनामध्ये विषय पण झाला होता की घरपट्टे पानपट्टे वाढून सुद्धा राजगुरुनगर शहराला सुविधा नाही. जर तुम्ही राजगुरुनगर शहराला पाण्याची सुविधा देऊ शकत नाही, स्वच्छतागृह देऊ शकत नाही, व्यवस्थित ड्रेनेज लाईन देऊ शकत नाही, रस्ते देऊ शकत नाही, मग तुम्ही करता काय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे ना. आज मला सांगा, आमदार परिषद मोहिते पाटलांनी पालकमंत्री अजितदादा असताना की त्यांनी निधी आणला, बरोबर का नाही? आज सुंदर असा वाडा रोड झाला. तुम्हाला सांगा, तुम्ही आपण वाडा रोडून येताना तुम्हाला किती खड्डे होते. पहिले आपण तर पत्रकार आहे, आपण अनेक बातम्या छापत होती, अनेक लोकांना त्रास होत होता. आज 25-30 वर्षाचा विषय संपला ना त्या रोडमुळं. सुंदर असे ड्रेनेज लाईन झाली, सुंदर असा रोड झाला. मग बापट साहेबांनी जे कोट्यवधी रुपये राजगुरुनगर शहरासाठी पाण्यासाठी दिले ते अगोदर दिलते ना. आणि पालकमंत्री अजितदादा असताना रोडचा निधी नंतर आला, रोड एक नंबर झाला. मग पाण्याची सुविधा का नाही अजून? बरोबर. दिसाड पाणी, काही लोकांना तर पाणी पण येत नाही. नाही, पण नगर परिषद अस्तित्वात आल्यावर ह्या समस्या सुरू झाल्यात. बरोबर. मग नगराध्यक्ष जे 2 होऊन गेले त्यांच्यामुळे उणीव राहिली की प्रशासकांमुळे राहिली? आता विषय असा आहे, निधी ज्यावेळेस आपला येतो शासनाकडून, बरोबर का, त्यावरती अंकुश ठेवण्याचं काम कोणाचं असतं? नगराध्यक्ष किंवा नगरसेवक, बरोबर का. निधी आला बाबा, कोणाला काम दिलं पाहिजे, कसं झालं पाहिजे, ते कशा पद्धतीने झालं पाहिजे, हे पण महत्त्वाचं आहे ना. आज तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रोड केले, निधी आणला, शासनाने निधी दिला आणि दनादन कोणत्या तो मग तो निधी लोकांचा व्हायलाच जातो ना. त्याचा उपयोग काय आहे? मग तुम्हाला पहिलं नियोजन काय? इंजिनियर पडलात ना तुम्ही, एवढे अधिकारी कोट्यवधी रुपये पगार घेताय ना, लाख रुपयाची तुम्हाला पगार आहे ना. आज हा जनतेचा पैसा आहे. तुम्हाला एकदा कळत नाही इथून ड्रेनेज लाईन पहिली व्यवस्था करावं म्हणून. आज तो आझाद चौकातला रोड दनादन खांदलाय. म्हणजे परत तिच्यावर निधी टाकायचा, परत ते खड्डे बुजवायचे, परत मलाई खायची, हे धंदे चुकीचे, न पडणारी गोष्ट आहे साहेब. नाही, 2014 पूर्वी नगर म्हणजे राजगुरुनगरला ग्रामपंचायत होती. मग ग्रामपंचायत चांगली होती असं म्हणतात लोक. 100% ग्रामपंचायत होती. आता तुम्ही मला सांगा, बापूंचा काळ, शांताराम बापू गुमटकर आणि हरिभाऊ शेठ सांडभोर, ही राम लक्ष्मणची जोडी आपण पाहिली होती. काय होतं की त्यांच्या काळामध्ये की कामं व्हायची म्हणजे कसं, आता आपण म्हणतो लोकसंख्या वाढली, पण त्यांच्या काळामध्ये पण 5-5 वर्षाला लोकसंख्या वाढत होती. त्यांचं नियोजन होतं. आज मला सांगा, पहिला जर निधी जर आणला असेल तर खासदार बाळासाहेब आपटे, भाजपचे नेते, शालव गुमटकर आणि शांताराम बापू गुमटकर सरपंच, त्यावेळी कोट्यवधी रुपयाचा निधी आणला होता. म्हणजे निधी आणायला पण डोकं लागतं आणि काम करून घ्यायला डोकं लागतं. कंट्रोल काय होतं माहिती का, आता तुम्ही जर प्रतिष्ठा जर पाहिजे, जर तुम्ही जर नगराध्यक्ष किंवा नगरसेवक ही जर निवडणूक लढवत असेल तर लढू नका. लोकांच्या भावनेशी तुम्ही खेळू नका. तुम्हाला जनतेने कशासाठी निवडून दिलेलं आहे? तुम्ही हे खेळू नका असं त्यांना सांगताय. मतदारांना सांगा ना काय केलं पाहिजे. ऐका ना, मतदारांनी बघा, मतदारांचं कसं असतं माहिती का, की मतदारांनी पण सांगितलं पाहिजे हा माझा मित्र आहे, हा माझ्या जवळचा आहे, हा माझा, तसं पाहू नका. काम करणारा माणूस पहा, जो हाकेच्या अंतराला आपलं काम करणारा माणूस पहा. आणि नगराध्यक्ष कसा पाहिजे माहिती का तुम्हाला, की नगराध्यक्ष हा वेळ देणारा पाहिजे. पहिली गोष्ट, प्रतिष्ठेसाठी नकोय. तुमचा वेळ पाहिजे, तुमचं काहीतरी व्हिजन पाहिजे. तुमच्यावरती सगळ्या लोकांनी जी अपेक्षा ठेवलेली आहे, जी अपेक्षा पाहून तुम्हाला जे मतदान करणार आहे, ती अपेक्षाला तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करा. उगाच त्या खुर्चीवर बसायचं आणि ठेकेदार गोळा करायचे आणि कुठेतरी कामामध्ये करू नका तुम्ही. आज लहान मुलं ही स्वप्न पाहतात राजगुरुनगर सुंदर व्हावं म्हणून, राजगुरुनगर चांगली सिटी व्हावं म्हणून. ती जे बच्चे कच्चे आहेत त्यांना कळायला पाहिजे बाबा, आज आम्हाला बागा स्वच्छ पाहिजे, पाणी स्वच्छ पाहिजे, त्यांच्यासाठी करा. तुम्ही स्वतःच्या प्रतिसाठी ठेकेदाराच्या टक्केवारीसाठी अजिबात कुठलीच गोष्ट करू नका. न्याय जनतेला द्यायचा असेल, तुम्हाला जर वेळ द्यायचा असेल, तुम्हाला जर एखादा शासकीय निधी पडला तर इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनलवाले आहे, तुमच्यासारखे पत्रकार बंधू आहेत, त्यांच्यासमोर आणा, एवढ्या कोट्यवधी रुपयाचा आपल्या गावाला निधी आलेला आहे, ह्या इस्टिमेटमध्ये असं दिलेलं आहे, बोला ना तुम्ही. अहो किती निधी होतो, कोण ठेकेदार आहे, काय चाललंय हे आत्ताच्या घडीला काहीच कळत नाही, अंकुशच नाही कोणाचा ना. दुसरी एक गोष्ट आहे, तुमचे नगराध्यक्ष झाले ना, तिथे कुठल्या तरी पक्षाचे असतात किंवा कुठल्या तरी मोठ्या नेत्याचा त्याच्यावर प्रभाव असतो.
मग त्या प्रभावाच्या माध्यमातून किंवा त्या खाली त्याला काम करावं लागतं. तर स्वतंत्र विचाराचा नगराध्यक्ष निवडण्यासाठी लोकांनी काय केलं पाहिजे? आता होतं कसं माहिती का, स्वतंत्र विचाराचं म्हणण्यापेक्षा कसं असतं माहिती का, ज्या वेळेस आपल्याला जर एखादा निधी आणायचा आहे बरोबर, तर आपल्याला सत्ताधारीकडून निधी मिळणार आहे हे तर 100%. समजा आपण विचारांचा आणला पण वरून निधी आणला तर पाहिजे ना, त्यासाठी सुद्धा त्याला डोकं पाहिजे नगराध्यक्ष होता की बाबा आपला हा निधी आणायचा आहे, ह्या गावासाठी आणायचा आहे, बरोबर आहे का नाही. नगर परिषदेला मुळातच तेवढे अधिकार आहेत, ते स्वतःच्या काय आपण क्षमतेवरती त्यांनी ते केलं पाहिजे. ते वरचे लोक नाही म्हणत नाहीत, नाही म्हणत, कोट्यवधी रुपये राजनगर शहरासाठी आलेले. मग असा माणूस निवडण्यासाठी तुम्ही मतदानात लोकांना काय मार्गदर्शन करणार? नाही, लोकांना मी इतकं सांगेन बाबा, आपल्याला सक्षम चांगला उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे. तो नगराध्यक्ष असू किंवा नगरसेवक असू, जो वेळ देणारा पाहिजे. लोकांना काय लागतो? वेळेवरती पाणी, कचरा घंटा वेळेवरती. आता कचऱ्याचा जर प्रश्न जर आपण पाहिला भाऊ, आज मला सांगा, आज आपलं क्रीडा संकुलन म्हणा, डुंब्या डोंगर म्हणा किंवा पुलाखाली, आता नॅशनल हायवे गेले त्याच्या खाली पुलाखाली, हा कचरा कुठून येतो? हा कचरा राजगुरुनगर शहराचाची. मी पाठीमागे एका भाषणामध्ये सांगितलं होतं की ह्या बाकीच्या आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायती ते एक दिवस राजगुरुनगर नगर परिषद आक्रमक होती, कारण तुमची लोक इथं कचरा टाकतात. का टाकतात? लोकांना वेळ नाही लागला ना घ्यायचा कचरा टाकायचा रस्त्यावरती, इच्छा नाही लोकांना. लोकांच्या वेळेमध्ये घंटागाडी येत नाही, लोकांच्या नुसार नगराध्यक्ष चालला पाहिजे. प्रत्येक गोष्ट नगर परिषदेच्या म्हणण्यावरती नाही चालली पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागणार? आज मला सांगा, एक तुम्ही जर सर्वे जर केला तर पाण्याच्या टाकीच्या तिथं एक ट्रॅक्टरची ट्रॉली लागते. मी पाहतो काय संध्याकाळी जे ऑफिसर जे लोक कामाला जातात ती लोक काय करतात, कचरा घेतात आणि काही लोक आपल्या त्या डम्पिंगमध्ये जाऊन टाकतात. म्हणजे ती कचरा रस्त्यावर टाकतात का? नाही टाकत. ज्यांना सुविधाच नाही, आता ते पाण्याच्या टाकीत ते म्हणून दिसते, बाकी ज्यांना सुविधा नाही ते चांडोलीच्या टाकतील, कॅनलला टाकतील. म्हणजे आजूबाजूचा सगळ्या परिसर यांनी घाण करायचा प्रयत्न चालू आहे. आणि कामगारांचा प्रश्न जो आहे, जो कचऱ्यामध्ये खरोखर जे काम करतात त्यांची खूप बिकट परिस्थिती. तुमच्या लक्षात का, त्यांच्या हँडग्लोव्ज मी पाहत नाही, कधी कधी गमबूट नाही आहे. ऐन दिवाळीच्या वेळेस त्यांना बोनससाठी भांडणं करावं लागतात. थोडक्यात लोकांना कचऱ्याच्या संदर्भात जी आस्था नाही आहे त्यासाठी तुम्ही बोलताय. पण माझं म्हणणं असं आहे की 25,000 मतदान आहे, मग 25,000च्या आसपास, आणि तशी लोकसंख्या शहराची लाखाच्या वर आहे. बरोबर आहे. म्हणजे हे लाख लोक आहेत, त्याच्यातले 75,000 लोक त्यांना काही घेणं देणं नाही. बरोबर आहे. त्यांना मतदान पण करायचं नाही. हो बरोबर आहे. मग ते शहराचा बकालपणा वाढवायला कारणीभूत ठरतात. आणि 25,000 निर्णय घ्यायचा आहे. मग त्या 25,000 निर्णय कसा घेतला पाहिजे? लाख लोकांसाठी योग्य घेतला पाहिजे. 25,000 मतदान लोकांनी घेतलंय ते योग्य मतदान. आता काही कंडिशन अशी पण आहे, मतदार राहिला भीमाशंकरला आणि मतदान कुठं खेळला. बरोबर. मतदान यादीमध्ये पण गोळ आहे ना. चांगले सक्षम जर आम्हाला समजा एखादा नगरसेवक मला निवडून द्यायचं बाबा, बरोबर की नाही. मग आता गावात राहतात 500 आणि बाहेर गेले 500 मतदान वाटतं बाबा हा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे, पण बाहेरून मतदान आलो करता काय. मतदार यादीमध्ये पण गोळ आहे. असं नाही 25,000 मतदान इथं राहत नाही तरी त्यांची मतदार यादीमध्ये नावं आहे, म्हणजे ते ठरवणार. आता समजा नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर ज्या काही समस्या समजा उभ्या राहिल्यात तर त्याच्यासाठी निधी पण आला, पण आता समजा तुमचं ड्रेनेज लाईन आहे, ड्रेनेज लाईन आणि ते काहीतरी प्लॅन केला होता सिद्धेश्वर मंदिराच्या पलीकडं, हो त्यासाठी सुद्धा खूप मोठा निधी आला. आता त्याच्यासाठी तुमच्या मते काय पुढं काय कारवाई करता येईल? जागा उपलब्ध नाही आणि ही ड्रेनेज लाईन तर खुली 10-15. आता त्याच्यावर निधी आला होता, माहितीचा अधिकार आम्ही टाकला होता, त्याचं उत्तर ढिम्म आहे. मग ते सगळं निधी व्हायला उत्तरच ढिम्म, म्हणजे उत्तरच देत नाही नगर परिषद. कारण सीओ बदलतो ना वर्षांनी आणि त्याला वेळ नसतो मी सांगितल्याप्रमाणे. बरं, याचं कारण काय की गावचे जे पुढारी आहे ते सक्षम पाहिजे. मग काय झालं, मी मग सांगितल्याप्रमाणे जर निधी जर आला, समजा नगराध्यक्ष XYZ कोण झालं, निधी जर आला तर घ्या ना पत्रकार परिषद. आमचे पत्रकार बंधू आहे ना, बा आम्हाला एवढ्या कोट्यवधी रुपये निधी आलेला आहे, ह्या कामासाठी आलेला आहे आणि हे काम ह्या वर्षामध्ये ह्या पद्धतीने तयार होणार आहे. कळू दे ना लोकांना. बरोबर, हे कळतच नाही. अहो नगर परिषदेच्या नगरसेवकांनी मध्ये आंदोलन केलं होतं,
काहीतरी भ्रष्टाचाराच्या विरोधात 2-3 नगरसेवकांनी. मोठा भ्रष्टाचार झाला होता आणि तेच कर्मचारी परत सुद्धा रुजू करून घेतले. ते दोषी होते का नव्हते मग नेमकं तुम्हाला मग काय? आता हे नगर परिषदेला माहिती किती दोषी होते का नव्हते हे नगर परिषदेला माहिती ना. माझ्या माहितीप्रमाणे 2014ला जेव्हा नगर परिषद लागू झाली त्याच्या अगोदर प्रदीप कासवा सरपंच होते आणि त्यांनी ही 40 गावची जी योजना आहे चासका मारून आलेली बरोबर ती हस्तांतरित करून घेतली. त्या प्रत्येक गावाचं 40 गावांचं पत्र घेऊन नंतर नगर परिषदा हस्तांतर केलं आणि तेव्हापासून म्हणजे 2014 ते आज 11 वर्ष झाली. 11 वर्षात त्या स्कीमचं पाणी काय शहराला मिळत नाही. मग अशी जर परिस्थिती असेल तर नगर परिषद नेमकं करते काय तुम्हाला वाटतं? नाही, नगर परिषद तुमच्या लक्षात आलं का नाही, अंकुश नाही. मी सांगितल्याप्रमाणे 5 वर्ष सत्तेत होतेच ना लोक, नगरसेवक नगराध्यक्ष. अहो मग तुमची काम करायची इच्छा पाहिजे ना. यांची इच्छा कशी आहे तुमच्या लक्षात आलं का? यांची इच्छा फक्त निधी आला पाहिजे, 2-4 कॉन्ट्रॅक्टर गोळा करायचे, त्यांना कामं द्यायची, ती कशा पद्धतीने करतात काय करतात, कोणाचं कोणाला ताण मिळणार नाही आहे का? कोणाचं कोणाला ताण मिळेल? किती कोट्यवधी रुपयाचा आकडा शासनाने दिलेला आहे तो काढा एकदा, आणि किती कामं झालं राजूर शहरामध्ये ते काढा. तुमचा कचऱ्याचा प्रश्न तसाच आहे. पोलीस स्टेशनच्या जवळ जे ढीग लागतात तिथं काय त्याचं पाणी सुटतं, सगळा वास येतो. काय तुमच्या संकल्पना काय नगरसेवकांनी येणाऱ्या करावं? येणाऱ्या नगरसेवकांना माझी विनंती आहे की ज्या लोकांनी तुम्हाला मतदान करणार आहे ते फक्त आपल्या प्रतिष्ठेसाठी किंवा आपल्या मोठ्यापणासाठी अजिबात निवडणूक लढू नका. जर तुम्हाला काम करायची जर इच्छा असेल, खरोखर समाजाचं काहीतरी काम करायची इच्छा असेल तर शासनाचा निधी भरपूर आहे. देणे घेण्याचे काही प्रकार होऊन मतदान होतं त्याच्यावरती कसा अंकुश ठेवणार? आता होतं का माहिती का की लोक काही मतदानाला देतात XYZ रक्कम. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की मतदार यादीमध्ये भरपूर गोंधळी. तुम्ही जे म्हटले की 25,000 मतदान खेडमध्ये, बरंचसं मतदान बाहेर आहे. बरोबर. मग त्यांना आणायची व्यवस्था करतात, त्यांना नाश्ता पाण्याची व्यवस्था ही लोक करतात, सगळं करतात. आता लोकांनी काय केलं पाहिजे? आता लोकांच्या घरी जातात लोक घेऊन, कुठं दिवाळी भेट म्हणा किंवा कुठे काही दर्शनाला गाड्या म्हणा, बरोबर की नाही? ठीक आहे, त्याला कोण आपण वैयक्तिकरित्या आपण त्याला क्रॉस करू शकत नाही. पण एक सांगतो, तुम्ही काही करा, मतदान तर गुप्त असतं ना. बरोबर. मतदान करताना आपण बाजारात जाताना कोथिंबिरीची गड्डीसुद्धा पारखून घेणाऱ्या महिला आहोत. मग मतदान करताना चुकता कशी? ह्या अपेक्षा सोडून द्या, त्यांनी मला हे दिलं त्यांनी मला ते दिलं मग त्याला मतदान करू. ठीक आहे, तो कशासाठी नगर परिषदेमध्ये जाणार हे आपल्याला माहिती. बाजारात भरपूर लोक विकायला. तुम्हाला वाटत असेल बाबा त्याला मतदान करावं, हा माझं काम करणार, ते त्याला तुमचं मत आहे शेवट. बरोबर आहे की नाही? तिथं जाताना आपला वाढ नगरसेवक निवड, आपला वाढ स्वच्छ कोण ठेवीन, पाणी कोण वेळेत देईल, पाणी कोण वेळेत देईन, काही समस्या निर्माण झाल्या तर कोण आपल्याला अडीअडचणी नाही, अशा लोकांना बटन दाबा. कळत नाही लोक, गुप्त मतदान आहे ना. बरोबर. दुसरा एक प्रश्न असा आहे की राजगुरुनगरमध्ये जरी एवढे रस्ते झाले, पूल झाले, तरी प्रशस्त रस्ते होणे ट्रॅफिक होते आणि त्या ट्रॅफिकचं कारण पार्किंग आहे. 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर, कोण कुठेही गाड्या लावून जातं, त्याच्यावर कोणाचाच अंकुश नाही. ट्रॅफिक पोलीस पाहत नाहीत किंवा त्यांचे वाद होतात म्हणून ते जास्त लक्ष देत नाहीत. आणि नगर परिषद तर म्हणते की हे सगळं आमचं कामच नाही. बरोबर. मग आता तुम्ही सांगा, समजा इथून भीमाशंकरपर्यंत 50-60 किलोमीटरचा काहीतरी रस्ता असेल, 30-35 किलोमीटर, त्याच्यातमध्ये 50 गावं आणि ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं भीमाशंकर, ही सगळी वर्दळ या रस्त्यावर नसते. आपल्या वाडा रोडला राजगुरुनगरमध्ये खूप ट्रॅफिक होतं आणि इथंच वाहनं जास्त लागलेले असतात. कुणी कंट्रोल कोणी आणायचे त्याच्यावर? आता विषय कसा, नगरसेवक किंवा नगराध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा ते तिथं गाड्या लावणार आहेत, हातगाड्या लावणार आहेत, त्याचे काहीतरी हप्ते सुरू करणार आहेत, त्याचा लिलाव देणार आहेत. बरोबर. आता होतं काय माहिती भाऊ, कोट्यवधी रुपयाचं कोर्टाची बिल्डिंग आपल्या तालुक्यामध्ये झालेली, पण पार्किंगची सुविधा नाही. आता काय होतं, ही कोर्टात येणारी संख्या आता 2-3 तालुक्यांमधून ते कोर्ट झालेली आहे, पण पार्किंगची सुविधा नाही. आणि राजगुरू शहरामध्ये बोलणार कोण नाही. रस्त्यावर जरी गाडी लावली आणि 2-2 दिवस जरी लावली तरी कोणी बोलणारं दिसत नाही. पण ही संस्था हिने पाहिलं, ऐका ना, बरोबर आहे, 100%. आता नगर परिषद अंगायचं डकती हे आमचं नाही. म्हणजे तुम्हाला पथारीवाल्यांच्या पावत्या फाडायला जागा आमची, बरोबर.
आणि ट्रॉफिकच्या संदर्भात ते आमच्या अंडरमध्ये राज्यमार्ग आहे हो. बरोबर. मग ही कुठली दुईपट्टी भूमिका तुमची? भूमिका कुठली तुमची? तुम्ही आहे ना ह्या पार्किंगच्या संदर्भ जो आहे ना तो XYZ जागा, आता केंद्रेश्वरची तिथं जागा आहे, थोडंसं लेवलिंग करून घ्या. त्याच्या पावत्या घ्या ना. आता पुणे महानगरपालिका एवढ्या मोठ्या लोकांना पार्किंग करून त्याच्या पावत्या नगर परिषद उत्पन्न होत नाही का? एवढ्या लांब गाड्या लावून येणार कसे लोक? पर्याय नाही. मग राजगुरू शहरामध्ये ट्रॉफिक करायची का? अहो शाळेपुढं गाड्या लावून, शाळेच्या लहान मुलं शाळेत सुटतात, शाळेच्या पुढं गाड्या लावून बिनधास्त लोक पुण्याला पण जातात. त्यांना माहिती माझ्या घरात एवढी गाडी सुरक्षित नाही ना, एवढी रोडवरती सुरक्षित राहणार आहे. मग इतका आत्मविश्वास लोकांना आलेला आहे. आता काय होतं, रजिस्टर ऑफिसमध्ये एखाद्याला जायचं कोर्टामध्ये, ते डायरेक्ट रस्त्यावरती बटन दाबतो, डायरेक्ट निघून जातो. संध्याकाळी त्याची सह्या बिया करून रजिस्टर ऑफिसला जाऊन मस्तपैकी येतो, गाडी सुरक्षित. ₹1 त्याला द्यायची काय गरज आहे का? तालुक्यातली सगळी शासकीय निमशासकीय कार्यालये शहरात आहेत, ती मध्यवर्ती ठिकाणी आहेत, शाळा आहेत आणि क्रीडा संकुल इकडं तिनेवाडे रोडला आहे. ह्या सगळ्या ठिकाणी येणारी जी बाहेरची लोक आहेत किंवा शहरातली लोक आहेत, यांच्या सगळ्या गाड्या इकडे तिकडे असतात. त्यासाठी तुम्हाला काय वाटतं, नगर परिषदेने काय करावं भविष्यात? नाही, पार्किंगची सुविधा केली पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, एवढं मोठं व्हिजन, म्हणजे तुम्ही जेव्हा नगराध्यक्ष कसा असावा, व्हिजन, ज्याच्याकडे व्हिजन आहे. आता मला एक सांगा, आमदार दिलीप मोहिते पाटलांनी, म्हणजे माजी आमदार, परत आजी आमदार नको वाटाय, माजी आमदार दिलीपशेठ मोहिते पाटलांनी जो वड्यातून जो रोड काढला, स्वप्नात तरी वाटलं होतं लोकांना तो वड्यातून रोड पेट्रोल पंपावर निघाल म्हणून? बरोबर, वाटलं होतं का? मग पार्किंगची सुविधा तुम्हाला करणं अवघड काय आहे? लोक तुम्हाला आज नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवणार आहे. टेंडर काढा, बाकीचे टेंडर काढता ना तुम्ही, कचऱ्याचं टेंडर काढ, याचं टेंडर काढ, बळच काढ, जे काढता येत नसेल ते पण काढ, हे काढा ना. जांभर घ्या, व जिथं शासकीय कार्यालय तिथं गाड्या नाही लावायच्या, जांभर टाका. समविषम तुम्ही पाडले होते ना बोर्ड, काय झालं त्याचं? ते बोर्डच कापून नेली, सुविधा तर एकदा पण नाही आल्या. प्रदीप कासवांनी केलं होतं या काळात. हो, त्याचं पुढं काय आलं? आता आपल्या तहसीलच्या पुढं जी मुतारी बांधली होती, स्वच्छतागृह, रोटरी क्लबवाल्यांनी, नगर परिषदेच्या समोरच. हो हो, समोरच, बरोबर. आज रोटरी क्लबनी काय उद्दिष्ट करून केलं होतं होती? एक सुविधा राजून शहराला भेटावी. बरं, त्याचं पुढचं कुणी करायला पाहिजे नव्हतं? स्वच्छता स्थानिक स्वराज्य संस्था. बरोबर. ते कोणासाठी केलं होतं? लोकांसाठी, जनतेसाठी केलं होतं ना. ह्यांना काही घेणं देणंच नाही हो. जी चांगली करते त्याचं वाटोळ करायला येईल. आता नगर परिषदेत समोर जर अशी अवस्था असेल तर बाहेर काय करणार? बाहेर काय करणार? बरोबर. जी आता अनेक, आता तुम्ही मला सांगा, आपल्या दसक्रिया विधी घाट केला ना लोकांनी, काही नेते लोकांनी वर्गणी टाकली, काही सामाजिक कार्यकर्ते ज्यांचं दसक्रिया वगैरे असेल, सामाजिक कार्य सुंदर झालं नशी. आज दसक्रिया झालं तरी लोकांना उठूशी वाटत नाही. बरोबर. असं काहीतरी आज मग शेर बनवा. तुम्ही पदासाठी, स्वार्थासाठी, टक्केवारीसाठी ह्या गोष्टी जर करत असेल तर बाबांनो, निवडणूक लढू नका, जनतेला तुम्ही फसवू नका. तुम्ही मगाशी माझ्या आमदारांचा उल्लेख केला, त्यांनी कामं केलेली आहेच, त्यांचं त्याबद्दल म्हणजे कौतुकच केलं पाहिजे. पण आता विद्यमान आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे बाबाजी काळे यांनी सुद्धा काही बोर्ड लावले आणि त्याच्यातून ते बोर्ड मी वाचले मी बोर्ड. ते आमदार बाबा शेटकाळे यांनी बोर्ड टाकले, ब्ल्यू प्रिंट. आता होतं काय माहिती का, आता इलेक्शन 8 दिवसच प्रचार राहणार आता एक, तर ते ब्ल्यू प्रिंट एकदा जनतेला कळू द्या ना. काय म्हणजे जनता त्याच्यावरती ऍक्शन घेईल ना बाबा, यांचं विजन काय. अजून तुमच्याकडे वर्ष पण पडलेली आहे भरपूर, अजून 2-3 वर्ष तुमचे आमदारकीचे आहेत, पण तुमचं व्हिजन ब्ल्यू प्रिंट पाहायला मिळाले पाहिजे ना. येईल ना. हा, ते आल्यावरती लोक त्यांचा विचार करतील ना. ते आल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय बाबा, त्या खरोखर सत्यतेमध्ये त्या विषय मार्गी लागणार आहे का, हा पण विषय जनता पाहिजे ना. आता निवडणुका जवळ आल्यात, बरोबर आहे का नाही? त्यामुळे ती ब्ल्यू प्रिंट लवकर जनतेसमोर आणावी. हा बघा, मी चांगल्या कामाचा गौरव करताना भाऊ, आणि तुम्हालाही माहिती आहे की जिथं चुकल तिथं मी माझ्या आमदारावर पण टीका केलेली. बरोबर. आता हे जो चुकतो त्याच्यावरती 100% माझी टीका असते. हे काम किंवा तुमचा तो स्वभाव आहे. मग आता तुम्ही कुठल्या नगरसेवकाचा, कुठल्या नगराध्यक्षाचा काय प्रचार करणार आहे? अजिबात नाही, जनता ठरवणार. फक्त एक नगर
सेवकांनी किंवा नगराध्यक्षांनी एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला जनतेने एक भरोसा विश्वासावरती त्या खुर्चीवरती बसवलेलं आहे. जर तुम्ही स्वच्छ कारभार जर करत नसाल तर नितीन दाटी, आपण सामाजिक कार्यकर्ते, चांगलं काम केलं तर कौतुक, चांगलं काम केलं तर 100% आम्ही कौतुक करतो भाऊ. आम्ही पाठीमागं लॉकडाऊनच्या काळामध्ये MSCBचं आंदोलन केलं होतं. आम्हाला जेलवारी झाली, बरोबर. जेलमधून आल्यानंतर आम्ही जनतेसाठी केलं होतं की लॉकडाऊनच्या काळामध्ये आवासा बिल आलं तेव्हा आम्ही ते MSCमध्ये आंदोलन केलं होतं. पण जेलमधून आल्यानंतर त्या अधिकाऱ्याला आम्ही भेटलो की आमचा वाद तुमच्याशी नाही, खुर्चीशी, बरोबर. वैयक्तिक आमचा वाद आहे कोणावर अजिबात नाही. त्यामुळे स्वच्छ कारभार असणारा माणूस आम्हाला नगराध्यक्षपदी पाहिजे आणि तो जनतेने द्यावा. बरोबर आहे. मध्ये एक आंदोलन झालं होतं काहीतरी करवाढी संदर्भात, आणि त्या आंदोलनात तुम्ही म्हटलं मागाशी की काय त्या दोन्ही किंवा कुणीच त्याला फारसं हे केलं नाही. मग आता निवडणूक काळात तो मुद्दा पुढं समोर येईल का लोकांच्या? 100% येईल. कारण जर आपल्याला सुविधाच नाही तर एवढा भरमसेट कर कशाला? आज मला सांगा, शिक्षण कर, कुठली जिल्हा परिषद शिक्षण कर घेता तुम्ही आणि कुठली शाळा सुधारवली? भ्रष्ट आहे ना. वृक्ष कर, जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषदेकडेच. हो, नाही कर, नगर परिषद घेते ना. शिक्षण कर, वृक्ष कर. अहो, ज्यांची खाजगी झाडं आहे का भाऊ, त्याच्यावरती त्यांनी नंबर टाकल्यात आणि आम्ही एवढी वृक्ष लावलेली आहे. किती खोटा बनाव. ह्या युगामध्ये लोकांना चुत्या बनवायचे तुम्ही धंदे करताय. वृक्ष घर घेताय तुम्ही, लोकांनी लावलेलं झाडावर होती नंबर टाकताय आम्ही एवढी वृक्ष. शासनाला कागद लागतो, शासन बघायला नाही शेठ. त्यामुळे सक्षम नगरसेवक निवडून देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जो नगराध्यक्ष होईल त्यांनी प्रत्येक वार्डामध्ये महिन्यातून 2दा चक्कर मारली पाहिजे. मी या वार्डासाठी निधी दिलेला आहे, त्या नगरसेवकांनी काम केलंय का नाही केलं? द्या ना पत्रकार पाहिजे, व्हा ना, सगळं ओपन करा ना. अडचण काय तुम्हाला? गप्पारी गप का दाबून धरता? पारदर्शक कारभार आणा ना. मी या वार्डासाठी बाबा 25 लाख रुपये दिलेले आहे, झालं का नाही काम? पत्रकार परिषद तुमच्यासारखे पत्रकार सक्षम आहे सगळी, सांगाय की लोकांना ही ह्या इस्टिमेट वाचून दाखवा डायरेक्ट. हे नगराध्यक्षांनी पारदर्शक काम केलं पाहिजे. नगराध्यक्ष झाल्यावरती त्यांचे ठेकेदार, हो, त्यांचा आता काय परिस्थिती आहे साहेब? आता काय करतात ठेकेदार? बसतात COच्या ऑफिसमध्ये, मी सांगितल्याप्रमाणे 12 वाजता येतात, 2-4 ही कामं आडामताडाम काढतात. मुंबईतून पास करायचं, इकडं आणायचं, कोणाला काम भेटलंय, किती पैसे आल्यात, काय मिळत नाही. त्या नगर परिषदेच्या कार्यालयात गेल्यावरती कुठलं काय ऑफिस कुठे आहे? अहो, तो तर भूत बांगला आहे. तुमच्या माहिती सांगतो, भूत बांगला नाही तुम्हाला सांगतो. आता अशी नगर परिषद असावी. अहो, गेल्यानंतर ती आपण आलोय कुठं हे सुन्न होते लोक. ती बोळवाला कुठला ऑफिसर कुठं बसलाय, कोण इकडचं कामगार झाकलेले. अहो, महापुरुषांचे पुतळे झाकले यांनी. काय बिंडोक अधिकारी होय, कॅफे करून ठेवले. अहो, मग ते सांगा ना, मुलं पोलिसांनी दाट टाकली पाहिजे यांच्यावर की इथं काय चाललंय ते. भाऊ, बोलणारच कोण नाही. प्रत्येक अधिकारी ही गावाची चव ओळखलेली, प्रत्येक अधिकाऱ्यांनी ओळखलेली. पहिला तो येतो, सगळ्या गावकीची 2-3, आणि गावकीचे लोक आमच्यासारखे लोक काय करतात, निवेदन देतात. ओके भाऊ, ठेकेदार आली का बसणार साहेब आपल्याकडे, ओके, एवढंच काम आहे. आणि अधिकाऱ्यांना काही घेणे नाही. पण आता लोकशाही, आता नगराध्यक्ष जनतेवरती ठरवलेला आहे, नगरसेवक जनता निवडून देणार आहे. त्यामुळं सगळा कारभार तुम्ही पारदर्शक करा बाबांनो. अहो, येणारी पिढी आज तुम्हाला म्हटली पाहिजे की खरंच आमचं राजगुरू स्वच्छ आणि आमचं राजगुरूंचं गाव आहे. बरोबर आहे. काही काळ असा होता, टेल्कोची 2-3 कॉलन्या इथे झाल्या. नोकरी संपल्यानंतर जे रिटायरमेंटचा काळ असतो तो राजगुरुनगरला प्राधान्यक्रमाने राहायला लोक यायची. आज तरुणसुद्धा पुण्यात जातो. ट्रॅफिकच्या समस्या आहेत, कचरा, पाणी, ट्रॉफिकच्या समस्या आहे. पहिलं काय होतं, मी सांगितल्याप्रमाणे, मी आता म्हणजे असं काही ठरवून वगैरे असं गोष्ट नाही, पण शांताराम बापू घुमटकर आणि हरिभाऊ शेठ सानपुरा आणि त्यांची जी बॉडी होती, त्यांची एक संकल्पना होती. टेल्को कॉलनी कधी बसल्या? त्यांच्याच काळात बसल्या. राजगुरू शहराला 2 वेळेस पाणी येत होतं आणि त्याला पोटेशनचा वास होता. बापू स्वतः फोन करायचे की माझ्या माहितीनुसार की बाबा किती पोटेशनच्या गुन्हे शिल्लक रे? बापू 5. बरं, उद्या गाडी खाली करून घे. इतकं बारीक लक्ष पाहिजे.
खडकेश्वरची लाईट गेली ना, त्यांना फोन करायची, खडकेश्वरची लाईट नाही रे, ती बसून घे. वेळ देणारा नगराध्यक्ष पाहिजे. आज जनतेच्या अपेक्षा तुमच्यावरती, नवीन पिढीला तुम्ही काय दाखवणार आहे. पण साधारणपणे आज अशी परिस्थिती आहे की सगळे अर्थ महासत्ता असलेले सगळे उमेदवार पुढे येताना दिसतात आहे. तुम्ही जी नावं घेताय त्यांच्या कुटुंबातली माणसं आली तर त्यांना लोक स्वीकारतील का? कसं असतं माहिती का, आता हे जनतेच्या मी सांगितल्याप्रमाणे की जनतेत मतदान करणारे, बरोबर की नाही, हे जनतेने ठरवायचं आहे. आता माझ्या एकट्याच्या हातात नाही कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला न द्यायचं. आता जनतेने ठरवायचं हा माणूस काम करणारा आहे का नाही आहे, हा माणसाचा व्यवसाय काय आहे, हा माणूस त्या व्यवसाय रूपी तिथं जाणार आहे का, की त्याचे व्यवसाय जर मोठे मोठे काहीतरी प्रकल्प असेल, म्हणजे घर भरायला जाणार आहे का गाव भरायला जाणार, हे महत्वाचं. व्हिजन पाहिजे. जे बापूंकडे जे व्हिजन होतं ना, ते व्हिजन पाहिजे. गावासाठी काहीतरी करायचं. बापूंनी अनेक पक्ष बदलले, बरोबर, गावाला गरज असेल हो, डायरेक्ट बॅलेट पेपर. मला गावासाठी निधी आणायचं आहे, मला गावाचं कल्याण करायचं आहे. मी म्हणत नाही की बाबा बापू नंतर बा कामच झालं नाही, असं मी म्हणत नाही. कामं झाल्यात, पण ती कात्री हा विषय. आणि आमदार, आता आजी आमदारकडं व्हिजन पाहिजे, ब्ल्यू प्रिंट त्यांची येणार आहे, ती जनतेसमोर लवकर यावी. रानोद शहराची आज तुम्ही जर तुमच्या जर बंगल्यावरून जर निघालो तर खड्ड्यांचं साम्राज्य आहे, आणि राजूनगर शहरामध्ये आल्यानंतर असं रोड झाला पाहिजे. बरोबर आहे. तुमच्या चांगल्या कल्पना आहेत, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. धन्यवाद.